हाय, मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 12 वाजले. काल पण 12 वाजताच ब्लॉग आहे ना माझा चालू झाला होता ना आज पण. तर मम्मी ना 3 दिवसापासून आहे ना तोच ब्लाऊज शिवते तिचा. तर तो काय अजून पूर्ण होईना मम्मीचा ब्लाऊज. कधी होईल आता तो पूर्ण? 3 दिवसापासून मशीनवर आहे तो. आणि इकडे ना शिवानी आता आय शॅडोची प्रॅक्टिस करणार आहे, आय मेकअपची. तर तिने ना मस्त आईज आणले, ऑनलाईन घेतले तिने. ऑनलाईन आहे ना ते मम्मी ते डोळे असे एकदम असे असले पाहिजे ते एकदम असले. लय छान आहे. लेन्स कशा टाकेल पाहिजे एकदम ओरिजिनल वाटत द्या. आता आम्ही आय मेकअप करणार आहे त्याचा. हा घे. अगं ते शाळेचं काहीतरी अगं ती प्रॅक्टिस चालू असते. तिच्या आयब्रोला फिक्क्या पडल्या. त्याने काजळ पेन्सिल लावले मी. आयब्रो नव्हत्या का आधी? तू केलाय त्या आयब्रो? मी केलंय ते बघू. मला वाटलं ऑलरेडी काय ते. म्हणजे ऑलरेडी आहे त्याला, पण ते त्याच आहे. हा त्याच्यावर हा, ते ब्लॅक फिरवलं. मग तो ब्लॅक फिरवला. तर मस्त आय मेकअप करायचं तिचा. एक मी करते, एक तू कर. कसं झालं? भारी दिसतंय ना? हो. मम्मी अबे खूप छान आलं बरं का दीदी. मस्त आहे. आता शिमरला नेमकी प्रॅक्टिस कोण करणार आहे माझ्या? एक मी करते, एक शिवानी. तर झालंय आता आय मेकअप कम्प्लीट. मी आय लायनर सुद्धा लावले, पण आय शॅडोच लावले. आता शिवानी करणार आहे. आता कोणत्या कलरने करणार आहे शिवानी? आधी डायरेक्ट शिमरचा नको लाव, हा प्लेन कलर लाव एखादा. निळा करते, हिरवा. हां, आधी लाईट कलर घ्यायचा. आता शिवानी पण आय लायनर लावते त्याला. आय शॅडो. हां, लेन्स अशा निळ्या निळ्या पाहिजे होत्या. लय भारी दिसला. भारी झालं. एक डोळा वेगळा आणि एक वेगळा दिसतंय का? नाही, थोडं सेम आले. सेमच आहे. इथं थोडासा डार्क झाला. हां, तिथंच डार्क. वरचं लय डार्क नाही करायचं. थोडं आहे ना लाईटच ठेवायचं. लय भारी दिसतंय पण. ते रिमूव्ह करायला लिक्विड आहे त्याला. आपल्या ते टिश्यूनी पण निघा नाही ना. ते याच्यात टिश्यू का कोरडे सगळं ट्रॉलीमध्ये. पण ती नुसती अशी झोपल्यासारखी दिसते. मग ते मेकअपसाठी डोळे खाली झुकलेले दाखवले ना. डोळे बंद दाखवले. हां, मग आय मेकअप कसा करतो आपण, तरी थोडे झाकेलच पाहिजे होते ना. पण मग लुक नसता आला. इथं एक पाल आहे. या दोघी जणी ना त्या पालीच्या मागं लागल्या आता. एवढी एवढी पाली या दोघी जणी. एवढी एवढी नाही, ती लय दिवसापासून इथं आहे का? आहे का? हा नाही, मग तू काय म्हणते कुठे? अगं इथंच होती इतक्यात. निघाव खालून ना करायचे खाल्लं होते तुमच्या बरोबर त्यामुळे. मी तर खुर्चीवर बसले होते आणि मग तिला मारित होते. पण तिच्या मागं लागलं जाईल ना ती. शिवानी ती याच्या खाली तर नसन ना गेली. ती बॅगचे डबे घ्या बाई, इकडे सगळं फेकून द्यायचे. ते संपले, सगळं खराब झाले. त्याच्या खाली धूळ पडते त्याच्यात. ती त्याच्या खालीच घुसली असन. आली आली शिवानी. पाठी माग नाही ती याच्या मागे हाय. तू कर पुढं ते. तू ते पुढं कर. ते वॅक्स सांडणवर बरं का वॅक्सचे हे ते. तू पुढं कर, मी मारेन. कोणी नाही जास्त तिकडून काढू आपण, ते बाहेर काढू. तू काढते पुढे जे नाही
अशा पळतींना दोघे जणी दीदी किचन मागे जाईल बरं दीदी. किचन मध्ये जाईल ती. हा ना, ती पॅक कर ना ती जाळी. फटीन तिला बाई. आता बापरे. आता नाही निघणार. पालीचा खेळ. दीदी आता गॅसवर काय वास येतोय? काही नाही, गॅस कमी. लय वास येतोय. कुकर ठेवलंय मी. मम्मी बनवते आता डाळ भात माझ्यासाठी. मला ती भाजी पोळीच खाऊशी वाटत ना, त्याच्यामुळं सकाळी हेच करायला पाहिजे होतं. मी म्हणत होते तू सकाळी नाही, तू रात्री म्हणली होती. रात्री तो गॅस कमी कर नाही कच्चा. उकळू दे ना ते पाणी, उकळवायचं ना ते. डायरेक्ट आईला फोडणी दे. हा कढीपत्ता राही ना इकडं. टोलेट उडवून टाकल्यावर भात पण लगेच दुसऱ्या कुकरमध्ये टाक. उकळून देते टाकून त्या गॅसवर. आता पार्लर आपण सगळं आवरून घेऊ, पुसून घेऊ. मी ना आता मेकअपचे ब्रश क्लीन करून ठेवतोय. किती प्रॉडक्ट निघतं शिवानी. टिश्यू पेपर पूर्ण रंगीत होऊन जातो. ब्लशर, कन्सिलर, आय शॅडो सगळं रंगीत होऊन जातो. रंगीबिरंगी. हां, रुमाल. आम्हाला वेळ आहे म्हणून. हां, वेळ होता तर आहे ना, म्हटलं ब्रश क्लीन करून ठेव. लई प्रॉडक्ट निघतं त्याच्यामध्ये. कस काय ग? जाऊ दे बच्चा. आता पूर्ण कन्सिलरने झाला होता. किती स्वच्छ झाला. मला एक कमेंट आलेली आहे की ना, तुम्ही वॅक्स कोणतं यूज करता? तरी ना क्रीम वॅक्स आहे ते यूज करतो. आणि प्रत्येकाचे रेट म्हणजे प्रत्येकाच्या गावानुसार, म्हणजे खेड आहे का शहर आहे त्याच्यानुसार आहे ना रेट राहतात. तर आपण क्रीम वॅक्सचे ना 200 रुपये घेतो आणि तेच यूज करतो. का हनीचं नाही करत, कारण त्याने ना स्किनला ना खूप त्रास होतो, खूप ओढल्या जाते. त्याच्यामुळं मला कमेंट आलेली होती की तुम्ही कोणतं वॅक्स यूज करता ते सांगा. फायनली मम्मीचा ब्लाऊज शिवून झाला आहे. आता कितव्या दिवशी झाला? चौथ्या? तीन. हां, तिसऱ्या परवा, दिवशी. काल आणि आज बाई फिटिंग परत केली. उसवली होती आम्ही. ते तू म्हणे काट मोठा लावायचा. आता पाय बरं किती भारी दिसते. छान दिसते का? आज कस्टमर पण चालू होते दिवसभर. काल पण क्लीनअप पण ॲब्रोन केस कटिंग तेच चालू होतं. ते पार्लरमधले कस्टमर असले का व्हिडिओ नाही घेत. आज घ्यायला पाहिजे होता व्हिडिओ. लय छान कस्टमर. क्लीनअप केलं, पॅक लावून दिला आणि त्यांचा लॅपटॉप उघडून त्या काम करीत होत्या. त्यांचं ऑनलाईन काम चालू होतं. हो का लावावं लागेल ना आता त्याला. एकदम भारी दिसतंय त्या बाई म्हणून ब्लाऊज. हा ना, ते शिवलं कोणी? हा, मी सांगितलं नाही तर आधी नाही. एवढीच पट्टी लावली मी होती. शिवलं ते. पण सांगितलं मी. मम्मी ते खाली त्याला ते गोंडे याचे करायचे आणि काट उरेल होता मला असं. एकच काट दिसला मला, एक सापडा. मग ते एका याच्यात 2 गोंडे झाले असते. जाऊ दे आता. लेस लावली. नको लेस. ते मग नंतर घालता येते नाही, असे पुढं घालाय वापरायचे असल्यावर साडी. ती लेस लावली का गळाले छोटं शिवला. बरेच छोटंच, काही मोठं शिव काढतीस तसं. मग डायरेक्ट बोटने कॉलरचं शिवायचं. मला नाही आवडतले मोठे केले, छोटेच बघ आपल्याला. हे बाय पाय बरं किती छान दिसते. कशाचं काय एवढा कपडा उरला. भारी झालं. ओके झालं. माझं अजून याच्यात ब्लाऊज आहे माझे, मी काढणार ते आता. या खोक्यामध्ये ब्लाऊज पीस आहे. नाही आधी माझे शिवणार मी आता ब्लाऊज पीस रक्षाबंधनला घालायला. रोज नवीन साडी. नवीन साडी घालायला.
माझं तर आराम चालू आहे, मस्त आराम. आपल्याकडे ना 2 दिवसाचा आहे ना नेल आर्टचा आहे ना क्लास पण होणार आहे, म्हणजे वर्कशॉप आहे 2 दिवसाचा. जर तुम्हाला करायचं असेल तर ना कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवरती ना मेसेज केला तरी चालेल, आणि स्टोरी पण टाकलेली मी. तर आपल्याला 2 दिवसाचा नेल आर्टचा क्लास घ्यायचा आहे. जर तुम्हाला करायचा असेल तर ना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वेगवेगळे मस्त नेल आर्टचे प्रकार. कुठे चालले तू? मी ना आता बनवते स्वयंपाक, मस्त शेवभाजी. दादू ना आता शेव घेऊन आलंय. तर मी ना आता पहिले ना कांदा आणि ते परतून घेते मसाला. तेल काढायचं आहे किटलीमध्ये, तेल संपलं. तेल पाणी टाकून परतून म्हणजे तेल येईल मस्त. पाणी गार झालं. एवढं पाणी पासून का ते ग्रेव्ही परतायला टाकल्यावरच गरम करून आधीच केलं ना, गार पडलं ते लक्षातच नाही. इकडं मम्मी ना हे बनवणार आहे. सकाळची भाजी होती गिलक्याची, त्याच्या भाकरी बनवणार आहे. तिखट डाळीचं पीठ, गव्हाचं, बाजरीचं, अजून काहीच